आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 वर। भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला, रोहित पवार यांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या भूमिकेबद्दल सगळ्यांमध्ये संभ्रम, शरद पवार काहीही करू शकतात, शरद पवारांवर बोलताना संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पदावर शरद पवार हे महाविकास आघाडीबरोबर राहतील असं कोणीही त्यांच्या पक्षातला नेताही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत। म्हणून शरद पवारच्या भूमिकेबद्दल संभ्रम पूर्ण पक्षातील कार्यकर्त्यांनाही आहे, नेत्यांनाही आहे आणि उभाटा गटातली लोकांनाही आहे। सोलापुरात काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद चिघळला, शरद कोळींची गाडी फोडल्यास सुशीलकुमार शिंदेंचं घर फोडणार, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष पाटलांचा काँग्रेसला इशारा। शरद कोळीच्या ऑफिस समोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्यानं येऊन महिला इथं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। गाडी जर शरद कोळीची फुटली तर काँग्रेसचं प्रणितीताई शिंदेचं आणि सुशीलकुमार शिंदेचं घर सुद्धा आम्ही फोडू। विनोद तावडेंनी काँग्रेस अध्यक्ष खरगे राहुल गांधींना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस पाठवली, पैसे वाटताना पकडल्याच्या आरोपाप्रकरणी नोटीस, सार्वजनिक माफीनामा जारी करण्याची मागणी। सर्वांना उद्याची उत्सुकता आहे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता, अदानींवर झालेल्या आरोपांबाबत ठाकरेंची प्रतिक्रिया। उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत, एकच जरा थोडीशी रुखरुख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तर 4 दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता। मुंबई भाजपा सचिव सचिन शिंदेंच्या हाती मशाल, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन शिंदेंचा पक्षप्रवेश। मतमोजणी आधी कुठे बदल किंवा फेरफार झाली तर निवडणूक आयोगानं जबाबदारी घ्यावी, जाणीवपूर्वक कुणी दुर्लक्ष केलं तर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी, केदार दिघेंची मागणी। आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे राजकीय संन्यास घेणार, कारण नसताना चुकीचे आरोप झाल्यानं दादाराव केचेंचा निर्णय। काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय निकालानंतर ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी।